आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या रेल्वेला आता हिरवा कंदील दाखवणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, गणेश उत्सवासाठी आता मोदी एक्सप्रेस या ठिकाणी निघणार आहे। थोड्याच वेळात आता रवींद्र चव्हाण या रेल्वेला हिरवा कंदील दाखवतील, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, आता आपण आहोत दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरती आणि पाठीमागे तू पाहू शकतेस ही मोदी एक्सप्रेस सज्ज झालेली आहेत। जे कोकणवासीय आहेत ते सुद्धा आता आसनस्थ होण्यास सुरुवात झालेली आहे। काही मिनिटांमध्ये पुढच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या ठिकाणी येतील। ते स्वतः रेल्वेमध्ये बसलेल्या कोकणवासियांशी संवाद साधतील। त्याच्यासोबत मंत्री नितेश राणे असतील, ज्यांच्या प्रयत्नांनी ही रेल्वे निघालेली आहेत। आपण काही कोकणी बांधवांशी सुद्धा जे चिमुकले आहेत ते पण चाललेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। दीदी, काय नाव तुझं, कुठे चाललेली आहेस तू? कश्मीर, मी कोकणात जाते माझ्या मामाच्या गावी। किती दिवसांचा गणपती आहे? 11 दिवस। हो। आरती पाठ झाली का? नाही। मग गावाला जाऊन काय करणार आता? आरती पाठ करणार। आरती पाठ करणार। हा। आपण पाहू शकतो नीलम, लहान लहान मंडळी आहेत, ती सगळी या ठिकाणी आलेली आहेत। तसेच ज्येष्ठ आहेत, काही तरुण बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा, काय सांगाल, तुम्ही कुठे चाललेला आहात? आम्ही मालवणला चाललोय। मालवणला? हो। किती दिवसांचा प्रवास आहे आता? 8 दिवस। 8 दिवस। तिकीटसाठी किती पैसे दिले? तिकीटसाठी काही नाही, मोफत प्रवास आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी एकीकडे वेगवेगळ्या कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी काळा बाजार तिकिटांचा सुरू आहे, मात्र दुसरीकडे या मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून मोफत सेवा जी आहे ती राणे कुटुंबाकडून दिली जात आहे। आपण काही साहेबांचे जय, मोदी साहेबांनी आणि राणे साहेबांनी गाडी चालू केल्याबद्दल आम्ही मोदी साहेबांचे आणि राणे दोघांचेही आभारी आहोत। आणि दरवर्षी त्यांनी हा उपक्रम चालू ठेवावा आणि गणपतीमध्ये आमची जाणारी गैरसोय होते ती सोय करून द्यावी, याबद्दल आभार। पण मी काय विचारतोय की रेल्वे काही काळ उशिराने धावत आहे, त्याबद्दल काय म्हणा? आता रेल्वे तर सध्या पावसाळ्यामुळे किंवा म्हणा किंवा हवामानामुळे असेल कदाचित, पण गाड्यामध्ये थोडासा विलंब होतो आणि भरपूर गाड्या सोडल्या आहेत, त्यामुळे कदाचित उशीर होऊ शकतो, पण हरकत नाही, तरी पण आम्ही ते सोयी करून घेऊ, हरकत नाही। निश्चितपणे नीलम, आपण पाहू शकतो एकंदरीत ज्या प्रकारे चालू आहे की जरी रेल्वे विलंबाने असले तरी आमची व्यवस्था होते जाण्याची, ही सर्वात महत्वाची बाब आहे। आणि पाहू शकतो मोठ्या संख्येने लहान मुलं असतील त्यांना घेऊन कुटुंब आहेत ती कोकणाकडे निघालेली आहेत। विशेषतः गणपतीमध्ये जर आपण पाहिलं असेल, मुंबई गोवा हायवेची जी दुर्दशा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि अशा वेळी रेल्वे हा सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय मानला जातो प्रवासासाठी। आणि आता एकंदरीत पाहू शकतो एक चेहऱ्यावरती आनंद आहे लोकांच्या की गणपतीसाठी आपल्याला या ठिकाणी तिकीटही मिळालेली आहे आणि रेल्वेही लागलेली आहे, त्यामुळे गणपती बसण्याआधी आपण आपल्या गावामध्ये जाणार आहोत आणि एकूणच हा गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद मिळणार आहे। आणि त्यामुळे आता पुढच्या काही क्षणामध्ये ही रेल्वे रवाना होईल कोकणाच्या दिशेने आणि कोकणी माणूस आहे तो पुन्हा एकदा गणेशोत्सवमध्ये आपल्या गावाकडे जाऊन धूम मचवताना आपल्याला पाहायला मिळेल। नीलम जी, नक्कीच। आपण जर पाहिलं तर या रेल्वेला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। आनंद या आपण पाहतोय मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। किती वेळात आता ही एक्सप्रेस सुरू होईल, त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चित नीलम, मी दाखवू शकतो की जर आपण आतमध्ये जाऊन पाहिलं तर एकंदरीतच जे प्रवासी आहेत ते मोठ्या संख्येने आता या ठिकाणी जमलेले आहेत। तिकिटांची एकंदरीत या ठिकाणी सुरुवातीला स्वयंसेवक आहेत असे ज्यांनी रेड रिबीन गळ्यात घातलेली आहे, आयडी घातलेले आहेत, ते प्रवाशांना मदत करत आहेत। काही लोकांशी आपण संवाद साधूया। दादा, काय सांगाल? चांगली गोष्ट आहे आणि वेळेवर सुट्टी आहे, गणपतीला जायला मजा येणार, लवकर सोडले, चांगलं केलं, त्याबद्दल धन्यवाद। या ठिकाणी काही आणखी प्रवासी आहेत। दादा, तुम्ही कुठून चाललेला आहात, कुठपर्यंत जाणार? सावंतवाडीपर्यंत जाणार आहे। व्यवस्थित केली आहे। गणेश खुश, आनंद आहे, भरपूर आनंद आहे, चांगली सोय केली आहे। चांगली सोय केली। एकंदरीतच पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आहेत ते आता अस्वस्थ झालेले आहेत। सकाळी 11 वाजता ही ट्रेन रवाना होणार आहे आणि आता सध्या मालवणापर्यंत जाण्यासाठी ही व्यवस्था गेल्या 13 वर्षांपासून नितेश राणे यांच्या मार्फत केली जात आहे। आज एक ट्रेन आहे, उद्या एक ट्रेन रवाना होणार आहे। इथे पाहू शकतो ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत। दादा, तुम्ही किती वर्षापासून कोकणात जाता गणपतीला? 60 वर्ष। काय सांगाल, तिकिटाची सोय नसते, यावेळी तिकीट मिळालेलं आहे?
काय यावेळी आम्हाला तिकीट मिळतच नव्हतं, रेल्वेची तिकीट मिळत नाही, तर मग शेवटी राणे साहेबांनी आम्हाला ही सोय करून दिली आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. असंच त्यांनी दरवर्षी सहकार्य करावं आणि जे रेल्वेच्या तिकिटा मिळत नाहीत, काळा बाजार होतोय, तो पण कुठेतरी त्यांनी थांबावं. अन्य प्रवाशांची गैरसोय होते आहे ती होऊ नये असं आमचं त्यांच्याकडे निवेदन आहे, बाकी काही नाही. त्यामुळे आता एकंदरीत गणपती बाप्पा मोरया म्हणत हे प्रवासी आहेत ते कोकणाकडे रवाना झालेले आहेत आणि एकूणच जो धन्यवाद रेल्वेच्या चेतन, तिकिटांचा आपण दिलेल्या या सविस्तर